नमस्कार. LS मराठीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. पंतप्रधान मोदी रात्री 12 वाजता संवाद साधतात. मोदींना झोप येत नव्हती म्हणून त्यांनी रात्री रील शेअर केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज आणि उद्या बीडच्या दौऱ्यावर. पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेचा घेणार आढावा. दूध भेसळ आणि इतर कारवायांबाबत तुकाराम मुंडेंचे आभार. अन्न भेसळ करणाऱ्यांवर खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. मंत्री संजय शिरसाट यांनी दिपकेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय, पक्षाचा त्यांच्याशी संबंध नाही, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. पुण्यातील चाकण परिसरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा. अर्धा किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी लागतोय 1.5 तास वेळ. वंदे भारत ट्रेनसाठी सोनम वांगचुक यांनी केले मोदी सरकारचं कौतुक. मला भारतीय रेल्वेचा अभिमान वाटतो, वांगचुक यांचं वक्तव्य. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही बातम्या सविस्तर. सरकारनं घाबरून प्रधानांचा राजीनामा घेतला. खरगे यांचं वक्तव्य. राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली. मोदी रात्री 12 वाजता संवाद साधतात. खरगे यांचं वक्तव्य. मोदींना झोप येत नव्हती म्हणून रात्री रील शेअर केली. के बारे में रिग्रेट भी नहीं करे. रात के 12 बजे, रात के 10 बजे इंस्टाग्राम उसमें ऐसा लेके बात कर रहे हैं, और क्योंकि उनको नींद नहीं आ रही थी, बहुत परेशान थे. अरे आपको तो मन की बात बोलने की आदत है, आपको तो हर बात में इंटरफियर करने की आदत है, आपको तो पिछले सरकार को 100 बार गालियां देने की आदत है. कम से कम बच्चों को एड्रेस करने के लिए आपको समय नहीं मिला. रात के 12 बजे मिला. और दूसरे बात, धन्यवाद, वो भी रात के 12 बजे. भेसळ कारवायांबद्दल मुंडेंचे आभार. बच्चू कडू यांचं वक्तव्य. अन्न भेसळ करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. CJP महत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. बच्चू कडू यांचं वक्तव्य. मी आंदोलनाचं आणि मुद्द्यांचं समर्थन करतोय. हा एखाद्या पदार्थामध्ये भेसळ एका खुनाप्रमाणे आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य स्लो पॉइझन जसं आपण देऊन कुणाला मारलं जातं, तो खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं आहे. कारण आज जे आम्ही पाहतोय का रुग्णालयातली जी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, त्याचं एकमात्र कारण पर्यावरण आणि भेसळ. हे दोन जर व्यवस्थित, एक पंकजाताई मुंडे, ते पण मुंडे आहे, ते पर्यावरण मध्ये आहे, आणि तुकाराम मुंडे भेसळ मध्ये आहे. दोनही जर व्यवस्थित मुंडेनं काम केलं, एक मुंडे बरे काम करत आहे, दुसऱ्या मुंडेनं त्या ताकदीनं काम केलं, तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट महाराष्ट्राला पाहायला भेटत. अधिकारी जे आहेत ते त्यांच्या नाराजी व्यक्त करतोय. लेखी तक्रारी सुद्धा अधिकारी तुकाराम मुंडेंच्या. ते कसं आहे, एखादं चांगलं काम करत असताना 10 लोक. आता बातमी गडचिरोलीतून. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. अहिरी तालुक्यातील ग्रामपंचायत आलापल्ली अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 1 अक्षरशः पाण्याखाली गेलाय. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. बालाजी पेट्रोल पंप परिसरासह संपूर्ण भाग जलमय झालाय. दरवर्षी पावसाळ्यातच याच प्रभागात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे होतीये. या गंभीर परिस्थितीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश गुंडेटीवार घटनास्थळी पोहोचलेत. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता अतिवृष्टी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अहेरी, आल्लापल्ली आणि नागेपल्ली या शहरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, मी आल्लापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. या वार्डमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. अनेक घरे पाण्याखाली आलेली आहे. गेली 3 दिवसापासून मुसळधार पावसाने या ठिकाणी थैमान घातला आहे.
काल जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी शाळा अंगणवाड्यांना पूर्णपणे सुट्टी दिली होती. रेड अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आला होता. आज देखील त्यापेक्षा भयावह परिस्थिती आज आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांनी देखील आज शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना सुट्टी दिली आहे. महेश गुंडेटीवार, LS मराठी, आलापल्ली, गडचिरोली जिल्ह्यात. आजची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी नाशिक शहरातून. नाशिक शहरात खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या पत्नी आणि नातेवाईक नाशिक महानगरपालिकेमध्ये आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग शहर अभियंता यांच्या दालनाबाहेर आंदोलनाला बसले असून परिवारातील सदस्यांची अद्यापही कुठल्याही अधिकाऱ्यानं भेट घेतलेली नाहीये. घरातील मुख्य पुरुषाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यानं प्रशासनाने आम्हाला मदत करावी आणि मृत व्यक्तीच्या 5 वर्षीय मुलीच्या शिक्षणाला देखील त्यांनी मदत करावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव गुगे यांनी. हा जो आहे तो परवाच्या दिवशी गेलेला आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे नाशिकमध्ये अनेक विकास कामांचं रस्त्यांचं काम जे आहे ते खरं तर सुरू आहे. मात्र ह्या रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे आता लोकांना मृत्यूला जे आहे ते आवाहन द्यावं लागतं आहे. खरं तर आपण जर बघितलं तर ज्यांचा परवा जो आहे त्या ठिकाणी अपघात झाला होता नाशिकच्या अंबड MIDC परिसरामध्ये निलेश कोतकर आणि त्यांचा काल उपचारादरम्यान जो आहे तो मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. आपण जर बघितलं तर त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता सार्वजनिक बांधकाम विभाग शहर अभियंता यांच्या दालनाबाहेर जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेलं आहे आणि गेल्या 2 तासापासून जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत. काय सांगाल, आपण या ठिकाणी 2 तासापासून आंदोलन करत आहात, कोणी प्रशासकीय आपल्याला भेटायला आला आहे आतापर्यंत? काय नेमकं आश्वासन आपल्याला? नाही, अजून कोणीही आम्हाला भेटायला आलेलं नाही. आम्ही त्यांचीच इथे वाट बघतोय की त्यांनी लवकरात लवकर यावं आणि आमचे जे काही म्हणणं आहे त्यांनी ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर काहीतरी कारवाई त्यांनी करावी. माझ्या मुलीच्या भविष्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी मी इथे त्यांच्याकडे आलेली आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या भविष्यासाठी, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आम्हाला मदत करावी. हेच माझं त्यांच्याकडे मागणं आहे. मातीचा एक साधा गोळा आणि त्या मातीत प्राण फुंकणारे कलाकार. दरवर्षीप्रमाणे कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागताच प्रत्येक मूर्तिकाराची कार्यशाळा जणू मंदिराचंच रूप धारण करते. छिन्नीचा प्रत्येक स्पर्श, रंगाचा प्रत्येक फटका आणि डोळ्यातील प्रत्येक भाव भक्तांच्या मनातील बाप्पा साकारण्याची दिली जाणारी ही अखंड साधना असते. दिवस रात्र सुरू असलेल्या या मेहनतीमागे केवळ व्यवसाय नाहीये, तर भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याची भावना दडलेली आहे. पाहूयात या गणरायाला आकार देणाऱ्या या कलाकारांचा खास प्रवास. गणेशोत्सव हे नातं जितकंच भक्तीचं तितकंच कलेचंही. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील अनेक कार्यशाळांमध्ये गणेश मूर्तीची लगबग चालू होते. आपल्या लाडक्या बाप्पाला श्रद्धेची, कृपेची आणि एक मायेची झालर लागण्यासाठी एक आकर्षक आखणी आणि देखणी काढून आपल्या बाप्पामध्ये ते उतरवली जाते. आपल्या श्रद्धेने तसेच भक्तांच्या निष्ठेने मूर्तिकाराची निष्ठा कशा प्रकारे मूर्तीमध्ये उतरवली जाते याचं उत्तम उदाहरण आपल्याला कोकणात पाहायला मिळतं. त्या सर्व कपड्यांना कलर केला जातो. कलर केल्यानंतर त्या कपड्यांना परत सेटिंग केली जाते. ते झाल्यानंतर परत वॉर्निशचा विषय येतो. वॉर्निश केल्यानंतर डोळे, गणपतीची जी मुळातली गोष्ट असते ज्यामुळे गणपती आपल्याकडे बघतो ती म्हणजे आखणी. आखणी केल्यानंतर त्यावरती सोनेरी केली जाते. असा काही. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात महत्त्वाच्या काही विशेष घडामोडी. पुणे महानगरपालिकेत चाललेल्या गैरकारभारासंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेने केलेले भाजप विरोध आंदोलन. महापालिका गेटवर चढून शिवसैनिकांनी केली जोरदार घोषणाबाजी. अहिल्यानगर दौऱ्यानिमित्त सुनेत्रा पवारांनी घेतली सभापती प्राचार्य राम शिंदेंची भेट. विविध विकास कामे, जनहिताचे विषय तसेच आगामी उपक्रमांबाबत केली सकारात्मक चर्चा. सिंधुदुर्गच्या केर भेकुर्लीतील सँड प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध. गावाच्या पर्यावरण, जलस्रोत आणि शेतीच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांचा एकजुटीचा लढा. ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेचा मुद्दा महत्त्वाचा. कृष्णराज महाडिकांचे वक्तव्य. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी परीक्षा देता यावी यासाठी एक सिक्युअर सॉफ्टवेअर उभारण्यावर करणार चर्चा. शिवसेना पक्ष आमचाच, वेगळं सांगायची गरज नाही. ठाकरे गटाकडे कोर्टात सांगायला काहीच नाही. ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले.
जळगावात गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटानं केला निषेध. निषेधार्थ गांधीगिरी करत अनोखं आंदोलन. जप्त केलेल्या सरकारी जमिनी परत घेणार चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मायक्रो झोनिंग करणार सोबत चलन शुल्क विभागाचा 1 रुपयाचाही महसूल बुडणार नाही असं आश्वासन देखील दिलं. कार्यकर्ता गटाराची भाषा बोलू शकतो, मात्र मंत्री महोदय हे देखील कसं ऐकू शकतात? विजय चौधरींच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर रोहिणी खडसेंचं वक्तव्य. पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर कधी धावणार असा पुणेकरांचा प्रश्न. मेट्रो मार्गावरील ट्रायल रन पूर्ण, परंतु सेवा अद्याप सुरू नाही. पुणेकरांच्या प्रतीक्षेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. वाशिम पोलिसांची धडक कारवाई. समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या 5 जणांची टोळी जेरबंद. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.